शेतकरी मित्रांनो, ॲग्रिकल्चर इंडस्ट्री या चॅनलमध्ये मी छगनबाड आपलं सर स्वागत करतो. मित्रांनो, आता आपण कोणता एरिया कडे विटा हनुमंतवाडी विटा या ठिकाणी आलो आहे आणि या ठिकाणी आपल्या मार्गदर्शनाखाली भुजबळकर साहेबांच्या हा खरबुजाचा प्लॉट आहे आणि हा प्लॉट व्हिजिट करण्यासाठी आता आपण आलो आहे. या ठिकाणी तुम्ही बघताय, व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं तुम्ही कसं जे पहिलं आपण व्हिडिओ टाकत होतो खरबुजाचं दगड पडल्यासारखं जे तुमच्या कमेंट येत होत्या, त्याचप्रमाणे ऑनलाईनचा हा प्लॉट आहे, ऑनलाईन ट्रीटमेंटचा. आणि पहिल्यांदा आपली व्हिजिट झाली या ठिकाणी. आत्तापर्यंत हे पूर्ण ऑनलाईन ट्रीटमेंटवरतीच होतं. तर या प्लॉटविषयी माहिती सांगणार आहेत, आपल्यासोबत आहेत शेतकरी. त्यांच्याकडून जाणून घेऊया या प्लॉटविषयी, लागणीपासून खत व्यवस्थापन, औषधं आणि याचं पूर्ण मॅनेजमेंट कशा प्रकारे केलं आहे, ज्या पद्धतीनं हे इतक्या भरगच्च असं आलं आहे, हे सर्व डिटेल्स आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार. सर्वप्रथम आम्हाला तुमची ओळख करून द्या. हा प्लॉट सौ सुप्रिया जयदीप मोरे यांचा आहे. मी त्यांचा दीर बोलतोय. आमच्या शेतीचं सगळं नियोजन सागर बघतो. या शेतीसाठी भुजबळकर साहेबांची बऱ्यापैकी म्हणजे पूर्णपणे प्लॉटला ट्रीटमेंट आणि जी काय माहिती लागते भुजबळकर साहेबांच्या ट्रीटमेंटनुसारच हा प्लॉट चालू आहे. वेळच्या वेळेला त्यासनी फोटो पाठवणे, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणे, खत व्यवस्थापन, औषध व्यवस्थापन, बेसल डोस पासून पूर्णपणे ट्रीटमेंट, रोपापासून सगळी ट्रीटमेंट त्यांची आहे. बरं, ह्याच्यामध्ये मला सांगा, बेसल डोस तुम्ही सांगितले, ह्याच्यामध्ये बेसल डोस तुम्ही किती वापरला? बेसल डोस सर्वसाधारणपणे हे 5 एकर क्षेत्र आहे. 5 एकराला सर्वसाधारणपणे 65-70 हजार रुपये गेलेत बेसल डोससाठी. बेसल डोससाठी किती रोप आहेत याच्यामध्ये? ही खरबूजची रोपं 25,000 आणली होती आणि थोडं कमी पडल्यानंतर पलीकडल्या बाजूला कलिंगड केलेलं आहे. कलिंगड केलेलं आहे. बरं, आता ह्याच्यामध्ये तुमचा खर्च आतापर्यंत किती आला तुम्हाला? खर्च सर्वसाधारणपणे 5 एकर क्षेत्र आहे, तर 5 एकराला सर्वसाधारणपणे 4.5-5 लाख रुपयेपर्यंत खर्च गेलेला आहे. आता हे जे आपण बघतोय, ह्याच्यातनं काय वाटतं की बाबा आपल्या गेलेली रिकव्हरी किती पट्टीत तुम्हाला रिकवर होईल? आता सुरुवातीला तुमचा मुद्दा होता की फळ दिसत नाही, ज्यावेळेस ओपन केलं त्यावेळेची काय परिस्थिती? म्हणजे आम्हाला साहेब येईपर्यंत आम्हाला असं प्लॉटमध्ये बघितलं की वाटायचं फळच कमी आहे. पण आज प्रत्यक्ष साहेबांनी ती सगळी पाला बाजूला करून दाखवली, त्यावेळी आम्हाला कळलं की प्लॉटमध्ये एवढी फळं आहेत. बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी 800 ग्रॅम प्लस काही फळं आहेत, काही फळं 300 प्लस आहेत. पण साधारणपणे 300 प्लसचा माल हा मार्केटला चालतो आणि पूर्णपणे 300 प्लसची साईज या ठिकाणी होणार आहे. याच्यातलं एकही पाठीमागं निघणार नाही. तर याविषयी काय वाटतं मला? वन टाईम हार्वेस्टिंग विषयी कसं वाटतं? प्लॉटला ट्रीटमेंट चांगली असल्यामुळं, मार्गदर्शन चांगलं असल्यामुळं हार्वेस्टिंगला म्हणजे 1-2 व्यापारी येऊन गेलेत, त्यांचं म्हणणं आहे की 100% हार्वेस्टिंग एका वेळेला होईल. काही अडचण नाही. काही अडचण नाही. याच्या अगोदर तुम्ही कोणकोणती पिकं करत होता? काय याच्या अगोदर टोमॅटो करत होतो, मिरची करत होतो, आलं केलेलं आहे. पण खरबूज पहिल्यांदाच आपण केलेलं आहे आणि ते पण साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच पहिलाच प्लॉट. खरबूज करत असताना काय निगेटिव्हिटी होत्या का? येत नाही काय? 2च महिने बऱ्यापैकी निगेटिव्हिटी होत्या. गावामध्ये चर्चा होती, त्याला मर लागते, साईज येत नाही, परत ना तुमची फळमाशी लागते. पण आम्हाला तसला कुठलाच प्रादुर्भाव आतापर्यंत तरी जाणवलेला नाही. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला टकाटक पैकी म्हणजे क्वालिटीचं प्रोडक्शन मिळलंय आतापर्यंत. आणि इथून पुढे हे 7 ते 8 दिवसात हार्वेस्टिंगला येईल. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं क्रॅकिंग वगैरे आलेलं नाही आतापर्यंत. आणि जबरदस्त एक प्लॉट आलाय. प्लॉट कसा वाटला कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा. आणि याच्यामध्ये औषधं प्रामुख्यानं कोणकोणती वापरली, काय सांगू शकता? औषधं बऱ्यापैकी चांगल्या कंपनीची होती. परत भुजबळकर साहेबांनी वेगवेगळ्या प्रकारची औषधं त्यांच्या मार्फत जी दिली ती पण वापरलेली आहेत. आणि याच्यामध्ये तुम्ही शेणखत किती घातलाय? शेणखत आम्ही आधी घातलं होतं पहिल्या पिकाला. दुसऱ्या पिकाला काही शेणखत घातलं नाही, फक्त बेसल डोस टाकून लागण केली. याच्यामध्ये तुम्ही जे मल्चिंग वापरलंय, हे मल्चिंग किती मायक्रॉनचं आहे? मल्चिंग हे 30 मायक्रॉनचं आहे. 30 मायक्रॉनचं आहे. म्हणजे खरबुजासाठीच मल्चिंग केलं होतं का अगोदरच्या पिकासाठी मल्चिंग? दुसऱ्या पिकासाठी नियोजन होतं, त्यामुळे 2 पिकं घ्यायच्या हिशोबाने आम्ही मल्चिंग 30 मायक्रॉनचं टाकलेलं. बरं, आता तुम्ही खरबुजाचं तुम्हाला
वेल कमी पडलं, त्याच्यामुळं कलिंगड लावलं, तर कलिंगडात आपण बघितलं की मोठमोठी साईज आहे, इतकं जबरदस्त जे कलिंगडात साईज दिसून येत होती, त्यामुळे वाटत होतं की फळं आहेत, पण खरबूज मध्ये लक्षात येत नव्हतं की फळं किती फळ आहेत. किती आहेत. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी एक शेतकरी आलेत, त्यांचा सुद्धा शेतीतला मोठा अनुभव आहे आणि त्या अनुभवातून हे जे पिकलंय सोनं हे कसं वाटलं या शेतकऱ्यांना विचारूया. नमस्कार साहेब. हा, नमस्कार. सर्वप्रथम तुमची ओळख सांगा. मी आनंद पाटील मूल्यम. बर मी पण खरबूज शेती करतो, बर. पण म्हणजे असं कावा बघितलंच नाही एवढं सेटिंग. एवढं सेटिंग. आणि ह्या व्हरायटीला तर बघितलंच नाही, बॉबीला तर बघितलंच नाही. ते आज प्रत्यक्ष येऊन बघून अनुभवलं की बाबा याला सुद्धा एवढं निघू हा, शकते आणि निघू शकते. क्वालिटी आणि साईज होऊ शकते हा, किंवा सेटिंग भरपूर झालं सेटिंग असून एवढं फळ असून पण ही साईज येऊ शकते. आणि हे प्रत्येकाला आज बघितलं. जाळी पडले, हे महत्वाचा हा. विषय आहे. बरोबर आहे. तर ह्या प्लॉट विषयी अजून तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्यांना आमच्या? की बाबा म्हणजे नाव ठेवायच्या मापाच काय नाहीच तर काय बोलायचं काय, हा, नाव बोलायचं ठेवायच्या काय. मापाचा काय विषय नाही, हा. एक नंबर क्वालिटीचा आहे. एक नंबर क्वालिटी. तर या ठिकाणी आहे ना, हे जे मॅनेजमेंट आहे, जे पाणी असेल, त्याच्यानंतर खते, औषधं, याला लागणारं जे अन्नद्रव्य आहे, ह्याचा पुरवठा करणारे यांचे साथीदार, त्यांना विचारूया की साधारणतः ह्याला किती दिवसाला डोस देत आहे, फवारा वगैरे कसं मारताय तुम्ही? सध्या फवारणी 4 दिवसातून एकदा आम्ही घेतो. बर. डोस काय 1 दिवस आडाने चालूच आहे. एक दिवसाड कधीपासून 1 दिवसाड चालू आहे? फळ लागल्यापासून. फळ लागल्यापासून. त्याच्या अगोदर? त्याच्या अगोदर पण होतं की हां, पण कमी 2-3 दिवसाड. 2-3 दिवस. बरं, आता हे सुरुवातीला आणि आत्ताच्या स्टेजमध्ये कसं वाटतं तुम्हाला, किंवा काय सांगू शकताल प्लॉट विषयी? मी कसं आहे, मी याच्या आधी कधी बघितलेलं नव्हते झाड. बरं, झाडच बघितलं झाड नव्हतं. म्हणजे बघितलेलंच नव्हतं आपण कधी. बरं, तरी सुद्धा एक नंबर आलंय. एक तरी पण एक नंबर आले. बरं, आता याच्यामध्ये किती पाणी सोडताय तुम्ही? साधारणपणे आता 2-2 तास सोडत होतो. बरं आता वाढवायचं आहे पाणी. बरं. आता खतं किती देत होता, किती किलो देत होता एका वेळेस? एकरी 6 किलो. एकरी 6 किलो, म्हणजे 30 किलोपर्यंतचा डोस आहे 5 एकर म्हणलं तर. हां, त्याच्यामुळं डोस सुद्धा लय मोठा नाही. आणि फवाऱ्याला ह्याला तुम्ही कसं ड्रोनने कसं मारलं? ड्रोनने. किती पाणी लागत होतं काय? 5 एकराला साधारणपणे 50 लिटर पाणी. 50 लिटर पाण्यात बरोबर आहे. होत होतं. चालेल, ओके. तर बघूया शेतकरी मित्रांनो, यांना अपेक्षा आहेच आणि शेतकरी हा प्रत्येक अपेक्षेवरच असतो आणि आपण सगळ्या त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्यात आजपर्यंत. ही अपेक्षा कितपत पूर्ण होते आणि यांचा खर्च प्लस त्यांनी खरबुजात पहिल्यांदाच उडी घेतली आणि ते सक्सेस करून दाखवले. तर हे सक्सेसपणा त्यांना पैशाच्या रूपात आर्थिकदृष्ट्या सक्षम किती होत आहेत, या सगळ्या गोष्टी आपण पुढं बघूयात. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि असंच टेक्निकल नॉलेज घेत राहा. धन्यवाद.